राजकारण खूप लोकांक दिसता हे फकत नारेबाजी भाषण पण खरेच तेच ना तेम एक विज्ञान लोकांक कितेम जाय त्यांचे प्रश्न कितेम हेम समजून घेऊन एक प्लॅन करोप चलात आज आम्ही पोरवरीम मतदारसंघाचो केस स्टडी घेऊन हे कसे कोडतात ते पोलूयात. हे पल्ल्यात पोरवरीम गोयचे मोर्टिक अर्बन ड्रीम हो हंगा शिकलोले लोक रावतात तेंचो अपेक्षा व्हडल्यात पण त्या चमकतुल्या स्वप्नाफाटल्यान कितें मसा नागरीक समस्यांची एक व्हड लिसावली म्हणूतच हो मतदारसंघ आता एक असल्या मोड्डार उबारसा जो फुडदार घडोवपाचो वो बिगडोवपाचो हो निर्णय घेवपाचो आसा. आता विचार करत एक सीट जी तुम्ही सादी स्टोक्यान परोस चोड मोटामनी हारल्यात सादी स्टोके जिखपाचे पयस रावलेम पूण परत उबे रावपाचे कसे हे एक आव्हान न्हय हे एक व्हड डोंगर आसा चडून. कोणचीही योजन करचे आदीं पहिली जमीन समजून घेवपाक जाय. ग्राउंड रियालिटी कितें आसा चला तर आमी परवरीमच्या मातयेत देऊन पळोवयात. कोण रावतात हांगा आणि तांचे खरे प्रश्न कितें. पोरोरिमची कहाणी ती सुमार 27,000 मतदारांची. हे कहाणीयत दोन मुख्य समाज सुमार 67% हिंदू आणि 26% ख्रिस्तान. पण हांगा एक वेगळेच डायनॅमिक्स आसा. खरो पॉवर सेंटर ते आसा व्हडले जातीच्या मतदारांकडे आणि अर्बन प्रोफेशनल्सकडे. तांचो निर्णय तो पोरवरीमचो फुडार थारायता. लोक कितें उलयतात ते एक पण अंकडे कितें सांगतात ती एकदम वेगळी गोष्ट आणि अंकडे ते केन्नाच फोट उलयनात ते मतदारांच्या मनातली खबर सांगतात. तर चला 2022च्या निवडणुकीचे अंकडे कितें काणी सांगतात ती ऐकूया. 37.3%. परत तो आंकडो हो फकत एक नंबर नव्हे हो एक व्हडलो फरक. एक डोंगर जो विरोधाकांक छोडून दाखोवपाचो आसा. सोप्पं न्हय. आता हे पोला बीजेपी कितले मिळ्ळेम 55%. एकदम स्पष्ट मेजॉरिटी. आणि उरलेली मतां सुमार 45%. पण ती खोयम गेली ती वांटून गेली AITC, INC, AAP यांच्यावर. हांच्यात सगळी कहाणी असा. एकदम सोप्या भाषेन सांगायचं झाल्यार विरोधाची मता वंटून गेली. ते एकमेकांन आड लढले आणि फायदा कोणाक झालो सत्ताधार पक्षाक. हाचा निष्कर्ष एकूच वंटून लढल्यार हार फिक्स. एक टाईम आल्यारच जैताची शक्यताय. परवोरिमचं राजकारण फाटल्या धाकटेन पोल्ल्यार एकाच नेत्या भोमतणी घुमता. 2012-2017 रोहन खाऊंटे अपक्ष म्हणून जिखले. त्यांचं पर्सनल वोट बँक कितलं स्ट्रॉंग असलेन पोलाट. पण मग कितें झाले 2022 ते बीजेपीत गेले आणि तो वोट बँकूय त्यांच्या मांगड गेलो. आणि काँग्रेसाचं कितें 2 निवडणुको मैदानात नासले आणि जेन्ना परत आयले त्यांना तांकां फकत 17% थांबचें पडलें. जागो गेलो. तर हा इतला वडलो जोईत तो आयला कसो हाची फोडणे करूया. हाचे फाटल्यान 2 मुख्य कारणां आसात. एक काउंटी इफेक्ट आणि दुसरं वांटेलेलो विरोध. आम्ही काउंटी इफेक्ट म्हणतात पण हे असा कितें. हे असा जेव्हा एक लोकप्रिय नेता जाचं पर्सनल फॉलोविंग असता तो पक्ष बदलता तेव्हा तो एकलो वोचना ताच्या वंगडा ताचो विश्वासू वोट बँक पण दुसऱ्या पक्षांत वेता. आणि असे झातकोच निवडणुकेचे सगळो गणित एकच खिंडान बदलतात. आणि दुसरी गोष्ट जेव्हा काँग्रेस 2 निवडणुकां पयस रावली तेव्हा मैदानात एक व्हडली पोकळी तयार झाली. ग्राउंडवर कार्यकर्ते ना नेता ना. तुम्हीच सांगा जेव्हा तुम्ही मैदानातच नाहोत तेव्हा लोकांचा विश्वास कसो जिखतोले. हांगा एक महत्वाचो मुद्दो आसा. आमच्या लोकशायेत उलोवपाचो अधिकार सगळ्यांक आसा पण ताच्या वयपरूस महत्वाची आसा जबाबदारी. ऐकून घेवपाची लोकांचे प्रश्न ऐकून घेवपाची. डेटा कितें सांगता ते ऐकून घेवपाचे. खंयची स्ट्रॅटेजी बांधचे आधी हे ऐकून घेवपाक हे पहिलं पाऊल. तो ऐकून घेतले पण या सगळ्या माहितीचो अर्थ कसो लावपाचो हाचेर आमी एक सिस्टमॅटिक अप्रोच वापरतात. ताका म्हणतात चतुर्मुखा सिद्धांत. म्हळ्यार एका समस्येक 4 वेगळ्या वेगळ्या कोणातून तपासप. सुलात पहिलो कोण बोलूया. निवडणुकेचे मैदान. सद्याक स्थिती कशी आसा. इन्कम्बंट नेता लोकप्रिय आसा. विरोधाची मोटां वंटल्यांत आणि काँग्रेस आद लोकांचो काही प्रमाणात विरोध आसा. तर कितें करपाक जाय
ह्या वंडलेल्या मोताम एक टायम हापाक जाय आणि लोकांक एक नवो विश्वासाचो चेरो दिवपाक जाय. आता दुसरो कोण? संघठन. कमजोरी कितें? पार्टीची मशीनच ना, बूथ लेव्हलार काम करपू लोक ना. हाचो अर्थ कितें? लोकांचो सपोर्ट असूनय तो मोटांपर्यंत पावपाक सिस्टमच ना. तिसरो मुख, आणि हो खूप महत्वाचो, कहाणी, नॅरेटिव्ह. बीजेपी विकासाची कहाणी सांगता, पण विरोधाची कहाणी खोयम? लोकांच्या रोजचे प्रश्न, टॅक्स भरपाच्या लोकांची उपेक्षा, ह्या विषयांच्यार एक जबाबदार कहाणी बांदपाची गरज आसा. आणि चौथो मुख्य, साधन, रिसोर्सेस. हांगा पैसे आसात, पण ते वापरपाची योजन दुर्बळ. ग्राउंडर ऑफिसेस ना, निर्धारित लोक ना. म्हणतोच फक्त पैसे असून भागाना. ते पैसे वापरून लोकांना जोडोप, तांचे प्रश्न सोडोप, एक नेटवर्क उबारोप, हे गरजेचा. ठीक असा. तर आम्ही चारी कोणांतल्यान समस्या पोलेली, डायग्नॉसिस झालेम. आता वेल आयला प्रिस्क्रिप्शनाचो. एक ब्लूप्रिंट. वट सोपी ना, पण एक स्पष्ट योजना असल्यारे कितें शक्य आसा. आणि ही येवजण खंयचेन सुरू जाता, ती एसी ऑफिसांतले नॉय, ती लोकांचा प्रश्नान सुरू जाता. पर्वरीमच्या लोकांक आज कितेक त्रास दिता? रस्त्यांची धूळ, उदकाची तोंचाये, नोकरीची चिंता आणि सगळ्यात म्हत्वाचं, सरकार आमचं ऐकून ना ही भावना, हांगाच जोयत्याची चावी आसा. पोल्यात, हे वाक्य, सरकार आमच्या ऐकून ना, हे पोरवरीमच्या लोकांच्या मनात आसा. आणि ही जी निराशा आसा, ही जी उपेक्षेची भावना आसा, तीच विरोधकांची सगळ्यात व्हडली ताकद जाऊ शकता. हाचा फायदा घेवपाक जाय. तर एक 90 दिसांचो प्लॅन. एक विनबॅक लॅडर. पहिलं पाऊल, पहिले 30 दीस, डेटा आणि प्लॅनिंग, कार्यकर्त्यांक ट्रेनिंग. दुसरं पाऊल, फुडले 30 दीस, लोकांमेरेन वचप, घरोघरी, कम्युनिटी मिटिंग्स. तिसरं पाऊल, ताच्या फुडले 15 दीस, कॅम्पेनाक जोर दिवप. आणि निमनम, शेवटचे 14 दीस, गेट आउट द वूट, प्रत्येक मतदाराक बूथवर हाडपाचो काम. आणि हो प्लॅन फकत उलोवपाचो न्हय, करपाचो. म्हणूनच कितें करपाक जाय? उदका खातीर RTI फायल करप, रोजच्यांच्या पडदेलीन फंडोकलम भितर काडपाक एक टीम तयार करप, लोकांच्या व्हिडिओ घेऊन व्हॉट्सॲपार शेअर करप. म्हणल्यार काम करून दाखोवपाचे. जेन्ना लोकांक हे दिसोत, तेन्ना विश्वास आपोआपेन वाडतलो. पूण एक प्रश्न उरता. हे सकल कित्याक करपाचे? फक्त एक निवडणूक जिखपाक? ना, निवडणूक जिखूप हे ध्येय नोहे. तो एक रस्तो. खरं ध्येय ते म्हणल्यार लोकांची सेवा करपाचो अधिकार मेळोवप, एक बरो शासन स्थापन करप. एक राजकीय प्रचार म्हळ्यार कितें? तो लोकांचो आवाज जावूंक जाय. एक ओसेम इंजिन जे निवडणुके आदींच लोकांचे प्रश्न सोडवून लागतो. निवडणूक जिखचे आदीं लोकांची मना जिखोप. ते मे खरं राजकारण. आणि आजच्या डिजिटल युगांत आनीक एक महत्वाची गोष्ट. आम्ही लोकांकडे पावपाक टेक्नॉलॉजी वापरतात, पण हे करताना प्रत्येक नागरिकाचो मान सांभाळप गरजेचो. त्यांची प्रायव्हसी, त्यांचं कन्सेंट. भारताच्या DPDP कायद्याप्रमाणे हे फक्त एक कायदेशीर बंधन नोहे, हो लोकांकडे विश्वास बांदपाचो पायो आसा. तर निमणो प्रश्न हो आसा, एक डेटा ड्रिव्हन ब्लूप्रिंट, एक जमिनीवाले कॅम्पेन खरेच एक बरे शासन हाडपाचे वाहन जावंक शकता? हाचो जोबाब पर्वरीमच्यो फुडार दितलो. तुम्ही एक लोककेंद्रित नेता जावंक सोडतात आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करून सोडतात जाल्यार blueprintstrategies.ai mgr@blueprintstrategies.ai हाचेर संपर्क करात वो 080420416002 हाचेर कॉल करात. राजकारणाचे पळटोडी एक ध्येय.